गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज शनिवार आहे. बघा किती वाजले, 9:30 वाजलेत. आपला प्रोडक्शन डिप्लॉयमेंट कॉल आहे. काय झालं एक्झॅक्टली, काय गोची झाली सांगतो मी आता. तर विषय असा आहे, कारण माझं डिप्लॉयमेंट झालं आहे आणि अजून एकाचं डिप्लॉयमेंट माझ्यासोबत होतं. तो इश्यू झाला की त्याच्या डिप्लॉयमेंटमध्ये एरर आला, मग मला पण पुढे जाता येत नव्हतं. तर त्याचं सोल्युशन असं काढलं की बाबा बॅक एंडनी मागच्या दाराने आपल्याला डिप्लॉय करायचं आहे. कारण असं होत असतं की तुमची एक प्रोसेस असते, त्याला सगळ्यांचं अप्रुव्हल घ्यावं लागतं आणि मग तुम्हाला ते प्रोडक्शनवर डिप्लॉय करायला लागतं. आणि मग जर तिथं काय एरर आला तर आपल्याला बॅक यावं लागतं. पण असं न करता एक दुसरं मधलं सोल्युशन असतं की आपल्या ओळखीचे लोक असतात, त्यांना अप्रुव्हल आहे, तर त्यांची हेल्प घ्यायची आणि थोडंसं आपण म्हणतो ना मागच्या दाराने आतमध्ये घ्यायचं. तर ते तसं चाललंय, कारण वरून दाखवायचं की सगळे सक्सेस झाले पण ते आतमध्ये जाऊन फेल झाले. तर असं असतं, प्रत्येक गोष्टीला काही ना काही सोल्युशन असतं. ते आपल्यावर असतं की ते करायचंच आहे का नाही. तर ते आपल्याला काही करून जर ते सक्सेस करायचं असेल ना, काही ना काही मार्ग निघतोच. तर आता चाललंय ते. लेट सी. बघा मित्रांनो, आज काय ब्रेकफास्ट आहे. चीज स्लाइस, ब्रेड अँड चहा. आज एकदम चीट ब्रेकफास्ट चालू झालाय, कारण जिमला गेलो नाही आपण. मस्तपैकी याच्यात चीज स्लाइस टाकलेली आहे, अजून त्याच्यात हे पण टाकले लसूण, गार्लिक ब्रेड अँड चाय. बघा, प्रियांकाने मला सरप्राईज दिलंय. काय आवाज चालू आहे बघा. मी काल तिला म्हणलं होतं KFC मला त्या दिवशी मिळालं नाही एवढं खायला, मन भरलं नाही, पोट भरलं, पण तिने लगेच आज ऑर्डर केले मला KFC 5 तंदुरी फ्लेवर डीप काहीतरी आहे. तर करूयात आता अनबॉक्सिंग. गरम गरम आहे. थँक्यू. भांडी वाजवत होती प्रियंका, त्यामुळे आवाज नसला आला. तर आता आपण करूयात अनबॉक्सिंग KFC. डायरेक्ट जेवायलाच बसला का तू? हां, अरे मामाने एवढं आणलंय, त्याचा व्हिडिओ बनवायचा आपल्याला. अयो, लेट सिट हिअर. खाली बस, खाली बस. अरे याच्यात काय बघू आपण. आता करूयात मित्रांनो. ए तिकडे नाही जायचं. किती रुपयाचं आहे का प्रियांका, सांग ना. 600. एवढं मागवले, 4-6 लेग पीस. ब्रँड पण पाहिजे. अरे मी तुला काल असंच म्हटलं होतं. हा, पण ब्रँड असल्यावर असतंच ना महागडं. तंदुरी मायो पेरी पेरी, हा ते पण मागवले, ते सॉस तंदुरी. जाऊ दे, सांडू दे टेबलवर. खा. पेरी बघा, पेरी सॉस आहे काहीतरी आहे. मायो. नाही नाही, चिकनच पेरी हां, पेरी. पेरी पेरी लेग पीस आहे ते बघा. 6 लेग पीस. याच्यात माझं काम होऊन जाईल. लंच. KFC लय महाग असतं यार. कधीतरी आता. मस्त लागतं या सॉस सोबत. खायचं नाही माहिती ना, माहिती. खिडकी नाही लावता यायची. या बघा, आम्ही नवीन जुगाड केला विवानला झोळी बांधायला, कारण ती झुळी आहे त्याच्यात एकदम असं कॉम्पॅक्ट होतं, जागा नाही पुरत त्याला. ही किती खाली येते. इथे खिडकीत बांधली एक साईडला आम्ही, आणि दुसऱ्या साईडला इथं बिजागिरी आहे ना, अशी बिजागिरी इथं वरती पण.
तोंडावरच गेला होता. सावधान अवस्थेत झोपलाय बघा कसा. बस ना आता. नवीन जोडी आहे. झोपतो त्याच्यात. झोप मग. दाखव जरा आता एवढा मेकअप केलाय तर. मेकअप नाही केलं, केसांना वाळवते आज. गेट रेडी विथ मी. कर ना व्हिडिओ. खूप दिवसांनी केसांना स्वतः टाइम दे. दाखव ना काय आपल्या सबस्क्रायबर्स लोकांना. तयार झाली आहे. तू काहीतरी लावलंय डोळ्यांना काजळ बिजळ. आज आयलाइनर लाव. दाखव जवळ ये जरा. ये जवळ. अरे वा रे वा वा वा. मस्तपैकी आता शनिवार आहे. आम्ही ए सीची हवा खातो थोडी. 27 वर लावला ए सी. बचेच किती वाजले जाता आहे बघा. आम्ही इथं फळं खातोय. कितने बजे है? 5:30. इथं आहे पपई. हा दे 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 दे. चप्पल नको घेऊ सांगितलं ना तुला. लावून घे दरवाजा. खाली जायचं आपल्याला. चल. अयो अयो. चल 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 चल. बघा या पोरांना काही काम नाही धाम. सकाळ दुपार संध्याकाळ खेळत असतात. आता हे सगळे ब्लॉग मध्ये जाणार आहेत. काय खेळताय? काय खेळताय? 5 चिठ्ठी नाही का? मी पण खेळलो असतो. येऊ का? दाखव सिक्वेन्स. वही तो बोला मैं. ब्लँक आहे सारे. एक नवीन गेम खेळतोय आता. रूल कोण सांगल चांगल्या पद्धतीने? सांग. सबसे पहले तो 4 चिट्ठियां होंगे एक पर्सन की. फिर बाद में जैसे सब ऐसे कोई तो एक उठा के फेंकेगा. फिर बाद में उसमें से 4 अपने लिए चिट्ठी निकालनी है. उसको खोलना है और किसी को दिखाना भी नहीं है और बताना भी नहीं है. ओके. सबसे सपोज आपकी इंग्लिश की 3 चिट्ठी है और ज्योग्राफी की 1. तब ज्योग्राफी को पास करोगे. हाँ. और फिर बाद में अगर आपके पास इंग्लिश की वापस से 1 चिट्ठी आ गई, फिर बाद में आप हाथ रखोगे. और फिर बाद में अगर किसी के भी पॉइंट बने ना बने, डायरेक्ट हाथ रखने का. डायरेक्टली. मतलब मेरा हिस्ट्री सब्जेक्ट है. मेरे पास 4 चिट्ठी आ गई तो मैं हाथ रखूंगा नीचे. सबको हाथ लगेगा चाहे किसका बने ना बने. बने ना बने. ओके. ये बोलना नहीं हो. ये 4 ही लेनी है यार. हो याने किती गोंधळ केला. मला 3च आले. एक दे. माझ्याकडे 4 आहे. मी काय करू? दिखाना नहीं यार. जसं मला काय आलंय. आणि हिस्ट्री माझा तोच आहे ना सब्जेक्ट. हिस्ट्री का जो भी मिला वो. अच्छा जो ज्यादा मिले वो. आप किसी को बताना ही नहीं है कि मेरे पास ये हो गया लग रहा है. नहीं हो गया. नहीं हाँ. प्रियंका आंटी कभी झूठ नहीं बोलती. अंकल उल्लू बना रहे. मी इथं पाणीपुरी खायला आलेलो आहे आज सगळे. जेवण करायचं तरी पण अचानक प्लॅन. मिश्राजींनी प्लॅन केलाय. इकडे पण आहे. राधिका पण खातीये. TTM आम्हाला माहित नाही आता पार्टी असू शकते. घ्यायचं का? इधर देख लो पानीपुरी पार्टी चल रही है. यांचं झाल्यावर आम्ही खाणार आहे. मीडियम मीडियम. हो तुम्हाला कशी पाहिजे? मीडियम तिखा. पानी पानी मांगना चाहिए क्या? अभी जेंट्स का टाइम. अरे खाऊ दे ना पप्पाला. कौन आया है?
आलव दादा आतू मामा बघा. चला जेवण करायला या मित्रांनो. बघा चिकन आहे आज. अरे ताई मुंबईवरून आले. कशासाठी आले सांग. आरव सांगायला आता. आरव बोलणार आहे ब्लॉग. आज उद्या लग्न आहे म्हणून. कोणाचं लग्न आहे? दादाचं. दादाचं. आरवच्या मावस भावाचं आहे ना. चुलत भावाचं. आम्ही सगळे आले मुंबईवरून आले ते. आता बघा 9 वाजलेत. आम्ही जेवण करतो. चिकन बनवलंय. आरव खाते फक्त राईस लेग पीस. इवन काय खातो इथं. आईस्क्रीम आणलेली आहे ताईने. कोणता फ्लेवर आहे? राजभोग कुल्फी. कोण कोण खात आहे आईस्क्रीम? आई, प्रियांका, दाजी. अरे होत का नाही खात? बादशाही. तुला बादशाही का बरं? होय प्रियांका. नको आता जाऊ दे. मी माझेच खातो. आज फुल चीट मील चाललेलं आहे सकाळपासून. मित्रांनो आम्ही चाललोय वॉकिंगला आहे. बघा विवांच्या कानातलं परत तुटलंय. आधी हे तुटलं होतं. आता हे तुटलं. प्रियंकाने बघितलं बरं झालं, नाही तर रस्त्यातच पडलं असतं. हे नाजूक आहे एकदम त्यामुळे तुटतंय. सगळेजण चालले वॉकिंगला आज कारण सुट्टी आहे. नाही तर कधी वीकडेज मध्ये टाइमच नाही मिळत आम्हाला. जिरा मसाला पितोय मित्रांनो. 2-3 महिने झाले असेल अशी कोल्ड्रिंक नाही पिलो. आरवने काय घेतलंय? बघा विवान पण लस्सी पितोय. पिणं तसं उष्ट काय होते. उलटी नाही केली. हे बघा मित्रांनो उन्हाळा चालू झालाय तर माठ काढायची वेळ आलेली आहे. मागच्या वर्षीचा माठ आहे आमचा. वाघोलीमधून घेतला होता. 2 वर्ष झालं. चांगला लागलेला आहे आणि याला नळ पण आहे. हे बघा नळ पण चालू आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही बाहेर गॅलरीमध्ये आता ग्रिल केलेले आहे. रात्रभर बाहेर ठेवणार आणि मस्त थंड होणार रात्रभर. आणि पाणी खाली सांडलं तरी काही नाही प्रॉब्लेम कारण ती बाहेर आहे गॅलरीत. ते सिमेंट असते याच्यात मिक्स केलेलं. हे बघा मित्रांनो बाहेर स्टँड सापडलंय मला. पण हे ग्रिल केल्यामुळे ना हे खाली पडायची भीती होती त्यामुळे मी इथं गाठ मारून ठेवले. आणि इकडे दोन टोकं इकडे भिंतीवर आहेत. आले दादू उचल ना त्याला. उचल ना. फिल्टरचं पाणी आपलं काही टेन्शन नाही. फिल्टरचं पाण्याचा माठ भरायचा एकदम थंड होणार सकाळपर्यंत. ग्लास बसला पाहिजे. पाणी होतंय लीक. विषय असा आहे बघू. काय फिरवायचं का? वाकडा होईल. हो काय तुटल तो. नाही तुटत. वाकडा होईल तो. तिकडे तोंड झाले त्याचं. तुटायचं नाही ना. तुटला तर तुटून दे. उलट झालं काय भेटतो. तुटला तर दुसरा आण. 150 रुपयाचा लागायचे त्याला. थँक गॉड. मित्रांनो 11:15 वाजलेत. मस्त आम्ही गेम खेळलो. तर ती गेम आपल्या यूट्यूबवर आलेली आहे. अपलोड केलेली आहे मी. तर कसा वाटला व्हिडिओ आमचा आजचा दिवसभराचा. उद्या मस्त आमचा काहीतरी प्लॅन असणार आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर. सी यू. सबस्क्राईब करून टाका. मस्त मस्त तुमच्यासाठी कंटेंट घेऊन येत असतो राव. सबस्क्राईब करत नाही तुम्ही. फालतू व्हिडिओ लाईक शेअर करता. त्या व्हिडिओमध्ये काहीच नसतं पण आपला कंटेंट चांगला आहे. फक्त रीच वाढत नाही आहे. तर तेवढं करा. स्टेटसला ठेवा. शेअर करा. लाईक करा. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर. झाले ऑलरेडी. परत एकदा गुड नाईट.